नंदुरबार शहरातील एका नामांकित शाळेत 5वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडिओज दाखवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात शाळेतील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेने संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली असून आरोपीने विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवून शाळा सुटल्यानंतर एकांतात भेटण्यासाठी बोलवल्याची माहिती मिळते। हा संपूर्ण प्रकार शाळा व्यवस्थापनाकडून लपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप देखील पीडित मुलीच्या नातेवाईकांनी केलाय। पोलीस प्रशासनाने सदर प्रकार गांभीर्याने घेतला असून या प्रकरणात शाळा दोषी आढळल्यास कठोर कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आज एक घटना समोर आलेली आहे। नेमकी काय घटना होती आणि आरोपीला अटक केली आहे का आणि काय गुन्हा नेमका असेल? नमस्कार। आज नंदुरबार शहर पोलीस स्टेशनमध्ये एक पीडित परिवार त्यांची तक्रार घेऊन आला होता। त्यामध्ये पोलिसांनी लगेच त्याच्यामध्ये योग्य कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्यांची तक्रार घेऊन त्याच्यामध्ये FIR दाखल करण्यात आलेली आहे। एक स्कूलमध्ये एक अल्पवयीन मुलगी बरोबर त्या स्कूलमध्ये काम करणारा एक इसमाने मुलीला फोनमध्ये त्यांच्या फोनमध्ये काही ऑब्जेक्शनेबल व्हिडिओज आणि आक्षेपार्ह व्हिडिओज आणि अश्लील प्रकारचे व्हिडिओज त्यांनी दाखवले आणि त्याबद्दल त्या अल्पवयीन मुलगीने त्यांच्या घरामध्ये जेव्हा त्यांना सांगितलं आणि त्यानंतर त्या परिवारचे लोक पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्यांची तक्रार नोंदवण्यासाठी आले। त्यामध्ये पोलिसांनी लगेच CR नंबर 542/2024 75(3) भारतीय न्याय संहिता तसेच पॉक्सो कायदा अंतर्गत सेक्शन 11, 3, 12, 16, 17, 21 याप्रमाणे आज रोजी नंदुरबार शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जे आरोपी आहे त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढची तपास सुरू आहे।